सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। दिव्यांग बांधवांचा विजय हो, दिव्यांग बांधवांचा विजय हो, आम्हाला जे समाजकार्यात देणारा पाठिंबा त्यांच्या समाज बांधवांचा विजय हो, समाज बांधवांचा विजय हो, आम्हाला पाठिंबा देणाऱ्या समाज बांधवांचा विजय हो। दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था अध्यक्ष अजय पवार यांच्या नेतृत्वाखाली आज 4था दिवस हा आंदोलनाचा अन्नत्याग आंदोलनाचा। आज बघतोय मी दर पावसात रात्रीचे देखील भर पावसात यांचं आंदोलन चालू होतं। काल त्यांनी लोटांगण आंदोलन चालू केलेलं। आमचे अमोल निकम पाटकलचे ते बी आंदोलन होते। शैलेंद्र बोर्डे यांनी 4 दिवस जे केले, एक राजकीय म्हणून नाही तर मी लगस्य म्हणून नाही, एक त्यांचा बांधव भाऊ म्हणून मी आलेलं। माझे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे दिव्यांग बांधव सगळी झटत असतात। कुठले इलेक्शन असतो आम्हाला सगळी मदत करत असतात। आणि माझे एक लहान बंधू सभापती बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांचं तर 4 दिवस कंटिन्यू इथं येणं झालंय, संपर्क आहे, यांनी लागेल ती मदत केलेली आहे। स्वतः माझ्यासोबत त्यांनी प्रत्येकाला फोन लावून यांच्या आंदोलनाचा सगळा आढावा घेतला आणि आंदोलन कसं सक्सेस होईल या संदर्भात बाळासाहेब खंदारे आमचे लहान बंधू यांचा सदैव पुढाकार असतो। आणि मी 4 दिवस कंटिन्यू इथे येतोय। अमोल निकम माझा जिवलग मित्र आहे। आता अजय पवार आणि यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चाललंय हे आंदोलन खरं कुठेतरी मिटलं पाहिजे। सरकारने देखील मागण्या मान्य केल्या पाहिजे। आमचे नेते दैवत आज मुंबई अधिवेशनात पावसाळी अधिवेशनात तिथे आहे, त्यांनी बी देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन साहेबांना फोन केलेला आहे। आम्ही स्वतः सकाळी आज उपजिल्हाधिकारी नागेश पाटील साहेब यांच्याकडे गेलेलो। अमोल निकम होता, अमोल निकमनी देखील त्यांच्याबरोबर आज मुद्देसूद विषय काढला की त्यांनी काय सांगितलं, हे जगताप बोलून आहे खेडचे, त्यांना जी घरकुलच्या म्हणजे त्यांच्या जागेसंदर्भात तो विषय तो सोमवारी तो विषय सरपंचाला घेऊन तो विटवलेला आहे। सोमवारी म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे। नागेश पाटील सरांनी एक सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। त्याने दिव्यांग बांधवाचा खरा ऐतिहासिक विजय आहे आणि हा विजय सगळ्या शिवेंद्रराजे मित्र सौव आमचे बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे आणि अजय पवार यांना मी सगळं श्रेय देतो आणि अमोल निकमला एक श्रेय देतो। त्यांनी 4 दिवस जे मोठा लढा दिलाय यात भर पावसात शैलेंद्र बोर्डे असो किंवा कोणी असो, आज मी त्यांची अवस्था बघितली, रात्री पावसात भिजत होते। मला किती माझ्या मनाला किती वाईट वाटलं असेल। एक मी तर लगतसेवक म्हणून नाही, रवी पवार हा विषय खोडून टाका, एक माझे बांधव आहे आणि एक सामाजिक जाणीवेतून मी इथं आलेले आहे आणि यांच्या आंदोलनात सदैव मी यांच्या पाठीशी आहे आणि सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे। हे आंदोलन मिटावं अशी माझी इच्छा आहे आणि यांच्या मागण्या देखील पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे। काल लोटांगण आंदोलन घातल्यानंतर कलेक्टरने त्यांच्या हातातले बऱ्यापैकी प्रश्न सोडवले आणि आमच्या लक्षात आहे आणलं गेल्या 2 वर्षापासून त्यांचं घर पाडलेलं आहे, कचऱ्याचं अतिक्रमण आहे आणि ते पूर्ण बी पाडलं ना ग्रामपंचायतीला उपयोग ना कुणालाच उपयोग असंच आहे। त्यापेक्षा ते त्यांना आई हे पत्र्याचं शेड बांधून द्यावं म्हणून आम्ही काल आंदोलन सोडलं आणि आमच्या छोट्या छोट्या मागण्या होत्या। आज समाजानं सुद्धा आम्हाला पाठिंबा पाहिजे असं दिला नाही। आमचे आता नगरसेवक आहेत बाळासाहेब खंदारे, रवी पवार, हे आमच्यासाठी जीव तोडून येते। असं समाजाने सुद्धा आम्हाला सहकार्य करावी एवढीच आमची भावना आहे। आणि आम्हाला खरंच आम्ही खूप घटक आमचा वंचित आहे। आज आमचा 2,500 मध्ये घर नाही चालत, आम्ही कसं बसं जगतोय। हे जगण्यात शासनानं कशी मदत करावी तशी समाजाने पत्रकार बंधूंनी सुद्धा आम्हाला मदत करावी ही आमच्या संघटनेची मागणी आहे असे बोलतो आणि थांबतो। खूप वाईट घटना आहे आमची आणि महाराष्ट्रात एक काळा दिवस लागतो। अशी वेळ पुन्हा दिव्यांगावरच नाही कुणावरच येऊ हे आमच्या पोलीस बांधवांनी आमच्याशी कायमच दमदाटी करतात। पोलीस बांधवांना आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही अतिरेकी नाही किंवा आम्ही गुंड नाही, आम्ही गुंड असल्यासारखं आमच्याशी वागू नका, माणूस म्हणून वागा आणि आम्हाला सहानुभूतीने आमच्याशी बोला आणि सहानुभूती दाखवा आम्हाला, एवढीच आमची अपेक्षा आहे पोलिसांची।